श्रोतेहो नमस्कार. आज आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण ओबेसिटी एक्सपर्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पंकज प्रधान यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. श्रोतेहो, आज आपण मधुमेह जो आहे त्याचं आहारातून नियंत्रण कसं करायचं, नियोजन कसं करायचं याविषयी डॉक्टर साहेबांकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला आपण मधुमेह म्हणजे नेमकं काय हे सांगूया. मधुमेह म्हणजे रक्तातील साखर वाढणे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर नुसती साखर किंवा गोड खाल्ल्यानेच साखर वाढते हा एक आपला गैरसमज असतो. तर असं नाही आहे. आपण जे काही खातो, भाजी, भाकरी, पोळी किंवा फळं, हे जे काही आपण अन्न खातो त्या सगळ्याचं रूपांतर शरीरामध्ये साखरेतच होते. कारण शरीराचं इंधन हे साखर आहे. मग आपण जे काही खाऊ त्याचं साखरेत रूपांतर होते आणि ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी वापरलं जाते. पण हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी साखर वापरताना त्यासाठी इन्शुलिन नावाचं एक हार्मोन आहे जे आवश्यक असतं. जर इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित तयार होत नसेल तर आपण जे काही खाऊ त्याचं साखरेत रूपांतर व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर तर वाढेल आणि अवयवांपर्यंत जिथे त्याचा वापर व्हायला पाहिजे तिथपर्यंत ती साखर पोहोचणार नाही. आणि ही स्थिती जेव्हा उद्भवते तर याला म्हणतात मधुमेह. मग याच्यामध्ये 2 प्रकार असतात, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज यामध्ये इन्शुलिन अजिबातच तयार होत नाही, ज्यामुळे आपल्याला इन्शुलिनच बाहेरून घ्यावं लागते. आणि टाईप 2 डायबिटीज म्हणजे इन्शुलिन तयार होतं पण ते कमी प्रमाणात असतं, ते पुरेसं नसतं की जे आपण खात आहे त्याचं रूपांतर साखरेमध्ये करण्यासाठी ते पुरेसं नसते. आणि त्यासाठी आपल्याला इन्शुलिन कसं वाढवता येईल यासाठी काही गोळ्या घ्याव्या लागतात. तर हा टाईप 2 प्रकारचा डायबिटीज. म्हणजे डोळ्यांनी आपल्याला जो साखर नावाचा पदार्थ दिसतो तो वेगळा, शरीराला ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी आपण खाल्लेलं जे अन्न आहे आणि त्यातून जी साखर निर्माण होते आणि जी तुमच्या शरीराला ऊर्जा देते ती गोष्ट वेगळी. कारण यामध्येच लोकांचं कन्फ्युजन आहे. कारण मधुमेह आहे म्हटलं की लोक साखर, गूळ आणि गोड हे पदार्थ बंद करतात. परंतु पोळी, भाजी, भात यांचं त्यांचं खाणं वाढलेलं असतं. म्हणजे शरीराला जेवढ्या कॅलरीज लागतात, जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा ते जास्त असतं. त्यामुळे शुगर वाढलेलीच राहते. म्हणजे तुम्ही चहा आणि नुसतं गोड कमी करूनही शुगर नियंत्रणात राहत नाही. म्हणजे तुम्ही सांगताय ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की शरीराला कोणत्या कोणत्या घटकातनं साखर मिळणार आहे. अगदी बरोबर. सुरुवातीला आपण लक्षणं सांगूया की काय लक्षणं आहेत मधुमेह शरीराला जडतोय याची. मधुमेहाची लक्षणं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त भूक लागते. जेवण झाल्यावरही थोड्या वेळाने काहीतरी खायची इच्छा होते. वारंवार गोड खायची इच्छा होते, कारण गोड खाल्ल्याबरोबर साखर रक्तात लगेच येते आणि ऊर्जा वाटते. तेच पोळी भाजी खाल्ली की तिला पचन होऊन त्याचं साखरेत रूपांतर होऊन ती शरीरात वापरण्यायोग्य बनायपर्यंत वेळ लागतो, असं असतं. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर लघवीला वारंवार जावं लागतं. जर शुगर जास्त वाढलेली असेल तर लघवीमध्ये आग होऊ शकते आणि लघवीमध्ये इन्फेक्शन वारंवार होतात. काही जखमा झालेल्या असतील तर जखमा लवकर भरत नाहीत आणि थकवा, अशक्तपणा जाणवतो, वजन कमी होतं. आणि शुगर खूप जास्त वाढलेली असेल तर वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन पण येतात. आणि बरेचदा आपल्याला मधुमेह आहे हे माहीतच पडत नाही. आपण दुसऱ्या काही गोष्टींकरिता डॉक्टरांकडे जातो, म्हणजे डोळे तपासायला जातो, डोळ्याचं ऑपरेशन निघतं आणि तेव्हा आपल्याला जेव्हा फिटनेस करायचं असतं तेव्हा आपल्याला कळतं की आपलं BP वाढलेलं आहे, शुगर वाढलेलं आहे. आणि मग आपण जेव्हा पाहतो तेव्हा शुगर बऱ्यापैकी वाढलेली असते आणि मग ती आपल्याला नियंत्रणात आणावी लागते ऑपरेशन करण्याच्या आधी. जे वारंवार भूक लागणे हे जे कारण तुम्ही सांगितलं, तर बरेचदा असं होतं आजकाल मोबाईल पाहता पाहता, TV पाहता पाहता काहीतरी खात राहतो आपण. बरोबर. त्यामुळे कदाचित लक्षात पण येत नाही की ही भूक आपल्याला वारंवार लागते की आपण स्वतः सहज खातोय. म्हणजे काही गोष्टी आपसूक दुर्लक्षित होतात. बरोबर आहे. मोबाईल पाहताना खाणे, मोबाईल किंवा कुठलीही स्क्रीन, म्हणजे मग ती TV असो किंवा मोबाईल असो, हे पाहताना जेव्हा आपण खातो तेव्हा मेंदूचं लक्ष हे स्क्रीनवर जे काही चालू असतं त्याकडे असतं. त्यामुळे आपण जे पोटात जात आहे ते काय आहे, त्याच्यातून काय ऊर्जा मिळणार आहे
हे मेंदूला कळत नाही आणि पोट भरलं की नाही भरलं हे पण कळत नाही. त्यामुळे एक तर स्क्रीन पाहताना जेव्हा तुम्ही खाता तेव्हा एक तर जास्त खाल्लं जातं किंवा कमी खाल्लं जातं, ह्या दोन गोष्टी होऊ शकतात. मधुमेहाची आपण इतरही कारणं सांगूया की मधुमेह का होतो. हां, मधुमेहाच्या कारणांमध्ये सगळ्यात आधी आपण की आपली जीवनशैली. आता मधुमेह जे आहे तो जगभर वाढत आहे आणि भारत हा तर डायबिटीजचं कॅपिटल म्हणून उदयास येत आहे. तर याचं कारण आहे की येत्या 10-20 वर्षामध्ये जी जीवनशैली बदलली ते म्हणजे आपलं बसणं वाढलं आणि शारीरिक हालचाल, शारीरिक व्यायाम हे कमी झाले आणि आपलं खाणं तेवढंच आहे आणि किंबहुना पहिल्यापेक्षा वाढलं आहे. तर हा मधुमेहाचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरी गोष्ट की अनुवांशिकता. टाईप 1 डायबिटीज हा जो आहे तो अनुवांशिक असतो, म्हणजे परंपरेने आलेला असतो. परंतु जर तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल केले आणि थोडंसं आहारावर नियंत्रण ठेवलं तर त्यावर पण नियंत्रण आणता येतं. आणि वजन वगैरे वाढणं हा जो भाग आहे तर त्याचा डायबिटीसशी कितपत संबंध आहे. हो, वाढलेलं वजनाचा डायबिटीसशी सरळ संबंध आहे. सेंट्रल ओबेसिटी किंवा पोटावर चरबी साचणे हे इन्शुलिन रेझिस्टन्स करतं. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीरात इन्शुलिन तयार होण्याला अडथळा करतं आणि त्याच्या वापराला पण अडथळा करतं. त्यामुळे काय होतं की शुगर आपली वाढलेली राहते, तिचं युटिलायझेशन म्हणजे वापर बरोबर होत नाही आणि शुगर वाढत राहते आणि मग मधुमेहाला सुरुवात होते आणि मधुमेह नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन पण वाढत जातात. पण ओबेसिटी हा त्याच्यामागे एक कारण आहे हे आपल्या लक्षात येत नाही. बरेच वेळा व्यक्ती सळपातळ आणि बारीक असतो पण तरीही त्यांच्यामध्ये व्हिसरल फॅट हा प्रकार वाढलेला असतो. व्हिसरल फॅट म्हणजे अशी चरबी की जी अवयवांमध्ये जमा झालेली आहे. आता अवयवांमध्ये चरबी कशी जमा होते तर बॉडी फॅट आणि व्हिसरल फॅट असे 2 प्रकारचं फॅट आहे. बॉडी फॅट म्हणजे जे आपल्या पोटावर, दंडावर, कमरेवर आणि मांड्यांवर हे जे फॅट जमा होतं हे झालं बॉडी फॅट, हे आपल्याला डोळ्यांनी दिसतं. व्हिसरल फॅट म्हणजे जे अवयव आहेत शरीरामधले, लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, रक्तवाहिन्या आहेत, यामध्ये जे फॅट जमा होतं ते झालं व्हिसरल फॅट. हे डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे बाहेरून पाहताना व्यक्ती सळपातळ अगदी बारीक दिसते. पण आतमधून या अवयवांमध्ये की जी चरबी शून्य असायला पाहिजे ते आजकाल 15%, 20% एवढ्यापर्यंत वाढत चाललेली आहे. आणि ही चरबी जिथे जिथे ज्या अवयवामध्ये जाऊन बसते तिथे तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट करते. म्हणजे ही जर म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यात जमा झाली तर हार्ट अटॅकचं धोका वाढतो. ही जेव्हा पँक्रियामध्ये जमा होते तेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स आणि डायबिटीज होतो. जेव्हा ही चरबी गर्भाशय आणि ओव्हरीमध्ये जमा होते तेव्हा PCOD, PMOS आणि इन्फर्टिलिटी हा प्रॉब्लेम होतो. तर ही जी आहे म्हणजे अगदी सळपातळ व्यक्ती, कारण हा कॉन्ट्रोव्हर्सी आहे, लोकांना प्रश्न पडतो ठीक आहे सेंट्रल ओबेसिटी किंवा पोट ज्यांचं मोठं आहे त्यांना डायबिटीज आहे, पण मी सळपातळ आहे, माझं वजनही बरोबर आहे, मग मला कसा डायबिटीज आहे. तर याचा अर्थ तुमचं व्हिसरल फॅट वाढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला डायबिटीज आहे. मग तुमचा डायबिटीज ठीक करायचा असेल तर तुमचं व्हिसरल फॅट हे 0 आणलं गेलं पाहिजे. सर, आपण हे पाहतो आजकाल हे पण बोललं जातं की एक तर खूप तणावग्रस्त जीवनशैली झालेली आहे, ताण वाढलेला आहे आणि त्यामुळे पण मधुमेह होताना आपल्याला दिसतोय. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल. हां, ताणतणाव हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे जो सर्वच लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे जीवनशैली संबंधित आजार असं म्हणतात. एक काळ होता जेव्हा लोक साथीच्या आजारांनी दगावायची, गावाच्या गावं नष्ट व्हायची, म्हणजे प्लेग झालं, प्लेगसारखे आजार होते त्या काळात. आतापर्यंत मलेरिया, टायफॉईड आणि कावीळ अशा आजारांनी, साथीच्या आजारांनी लोक जायचे, अगदी डायरियासारख्या साध्या आजारांनी लोक जायचे. पण आज हा असा काळ आलेला आहे की नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे असंसर्गजन्य आजार जे एकमेकापासून दुसऱ्याला होत नाहीत, हे आजार वाढलेले आहे. यामध्ये डायबिटीज, थायरॉईड, त्यानंतर हार्टचे प्रॉब्लेम्स, ब्लॉकेजेस आणि त्यानंतर कॅन्सर्स, बऱ्याच प्रकारचे कॅन्सर्स हे वाढलेले आहे आणि यामुळे मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
तर ताणतणावाचा याच्यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. जर ताणतणाव असेल तर आपली झोप डिस्टर्ब होते. झोप डिस्टर्ब झाली की कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं आणि कॉर्टिसॉल वाढलं की ते सगळ्या शरीरामधले जे काही फंक्शन्स आहेत त्यांना डिस्टर्ब करतं. ते डिस्टर्ब झाले की मग कोणाला ब्लड प्रेशर वाढतं, कोणाला मधुमेह होतो, कोणाला हृदयाशी संबंधित लक्षणं दिसतात आणि तसे आजार होतात. तर ताण आणि अजून आज एक कौटुंब पद्धती किंवा आपल्या जवळचे लोक तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करण्यासाठी किंवा तुमचा ताणतणाव हलका करण्यासाठी असे जवळचे कोण व्यक्ती नाही राहिलेले आहेत. त्यामुळे सगळा ताण हा मनात राहतो. त्यातूनच सुसायडल टेंडन्सी, आत्महत्येचे विचार इथपर्यंत समाजामध्ये समस्या वाढलेल्या आहेत. आणि डायबिटीज, थायरॉईड आणि PCOD आणि हृदयाशी संबंधित आजार हे पण ताणतणावामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ताणतणाव व्यवस्थापन आणि जीवनशैलीमधील बदल हे जर थोड्या प्रमाणात जरी केले तरी या आजारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. हो ना, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की शरीरातल्या साखरेचं व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे, म्हणजे ती तुम्हाला योग्य ती ऊर्जा देणार आहे. ती जर साचली तरी पण ती तुमच्या शरीरावरती त्याचे अपायकारक परिणाम दाखवणार आहे. तसंच मनात ताण साचतो आहे, तो पण तुम्ही कुठली गोष्ट साचवून ठेवणार आहात तर ती अपायकारक असा परिणाम तुम्हाला दाखवणार आहेच. बरोबर. त्याबद्दल आपण आणखीन सांगूया. पण मला हे सांगा की मधुमेह जेव्हा होतो तर त्याच्यामुळे मुख्य गुंतागुंत आणखीन काय वाढते शरीरामध्ये? मधुमेह झाल्यानंतर जेव्हा बराच काळ दुर्लक्षित राहतो, म्हणजे आपल्याला माहीतच नसतं, लक्षणं असतात पण दुर्लक्षित असतात, तर ही गोष्ट किंवा लक्षणं आहेत आणि उपचारही चालू आहेत, हे 2 केसेस यामध्ये असतात. दोन्ही केसेसमध्ये गुंतागुंती होतात हे नक्कीच आहे. जर औषधं चालू असतील तरी औषधं जे आहे ते एक काम करतात, फक्त रक्तामध्ये असलेली साखर ही कमी करतात. म्हणजे आपण जेव्हा रिपोर्ट करतो तेव्हा आपल्याला रिपोर्टमध्ये आपली साखर नॉर्मल दिसते. मग ही जास्तीची साखर कुठे जाते? तर ही साखर ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर करून ठेवल्या जाते. मग जर ही शरीरातच राहते, शरीरातून बाहेर टाकल्या नाही जात कुठल्याही प्रकारे आणि ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर राहते, तर ही सगळ्या अवयवांवर दुष्परिणाम करत राहते. मग ती जेव्हा हृदयावर दुष्परिणाम करते तेव्हा ब्लॉकेजेस होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयविकाराचे प्रॉब्लेम होतात. जेव्हा ती लिव्हरमध्ये साचून राहते तेव्हा फॅटी लिव्हर होतं. जेव्हा पँक्रियाजमध्ये साचून राहते तेव्हा त्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेह होतो. तर अशा प्रकारे ती गुंतागुंती तयार करते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथी, म्हणजे ज्यांना शुगर खूप जास्त राहिली आहे किंवा बऱ्याच वर्षापासून शुगर आहे आणि ट्रीटमेंट चालू असो किंवा नसो, त्यांचे डोळे खराब होतात, त्यांना लवकर मोतीबिंदू होतो, काचबिंदू होतो आणि दृष्टीवर परिणाम होतो. हा एक महत्त्वाचा दुष्परिणाम. दुसरी गोष्ट की नसांचे प्रॉब्लेम, त्याला म्हणतात डायबिटिक न्यूरोपॅथी, म्हणजे पायांमध्ये आग होते, तळपायाची आग होते, पायाला मुंग्या, बधिरपणा असे त्रास होतात. तर हे डायबिटिक नेफ्रोपॅथी, न्यूरोपॅथी झाली. त्यानंतर जेव्हा बराच वर्ष डायबिटीज राहतो तर किडनीवर दुष्परिणाम होतो आणि किडनीचे कार्य बिघडते. त्यामुळे क्रियाटिनिन वाढायला लागते आणि किडनी फेल्युअरचा धोका वाढतो. बऱ्याच डायबिटिक रुग्णांमध्ये हे प्रॉब्लेम पण दिसून येतात. आणि चौथा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डायबिटीजमुळे होणारे अल्सर्स, डायबिटिक फूट आणि गँग्रीन. तर डायबिटीजमुळे छोट्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, त्यांना रक्तपुरवठा आणि साखरेचा पुरवठा होत नाही, त्यामुळे पाय काळे पडतात आणि पाय कापावा लागतो, त्याला ॲम्प्युटेशन म्हणतात. तर ह्या गुंतागुंती डायबिटीजमुळे होतात. नुसतीच गुंतागुंत नाही तर ती काय म्हणता येईल त्याला भरपूर दुष्परिणाम करणारी अशी गुंतागुंत आहे, गंभीर स्वरूपाची आहे. यावरती सामान्य वैद्यकीय उपचार कसे असतात? आपल्याला सामान्यपणे आपण जेव्हा शुगर वाढते तेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि टाईप 2चा डायबिटीज असेल तर आपल्याला गोळ्या सुरू होतात ज्या शुगर कमी करायला मदत करतात, परंतु त्या शुगर कंट्रोल करतात. टाईप 1 डायबिटीज असेल तर इन्शुलिनच घ्यावं लागतं. इन्शुलिन घेतल्यानंतर पण शुगर कंट्रोलमध्ये राहते. तर हे पारंपरिक उपाय आहेत. परंतु याशिवाय जर जीवनशैली संबंधित बदल आपण केले, म्हणजे
एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे की मला मधुमेह का झाला. त्याचं कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळं असेल. कुणाची झोप, कुणाला ताणतणाव, कुणामध्ये बैठं काम आणि व्यायामाचा अभाव, कुणामध्ये वाढलेलं वजन, कोणामध्ये वाढलेलं व्हिसरल फॅट. तर हे प्रत्येकामध्ये वेगळं वेगळं असेल. तर त्या मूळ कारणावर जर काम केलं तर साखरेवर नियंत्रण येण्यास खूप जास्त मदत होते आणि गोळ्यांवरचं अवलंबन कमी होतं. होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल? होमिओपॅथी ची भूमिका कशी असते या उपचारांसंबंधी? होमिओपॅथी हे मन आणि शरीर या दोघांची सांगड घालून त्यावर उपचार करणारं शास्त्र आहे. होमिओपॅथीमध्ये कुठलाही रोग असो, आजार असो, तो का झाला. तसंच मग डायबिटीजमध्ये पण तुम्हाला डायबिटीज का झाला हे तुमच्या पूर्ण जीवनाच्या लाईफ हिस्ट्रीवरून, लाईफ सिच्युएशनवरून, तुम्ही जीवनात कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोरे गेला, त्यामुळे तुमच्या शरीराची त्या प्रसंगाला तोंड द्यायची काय पद्धत होती, यातून तुम्हाला कशा प्रकारे आजार झाले हे आपण लक्षात घेतो. तसेच तुम्ही कमी वेळात गुंतागुंतीकडे का चालले हे पण त्यातून लक्षात येते. तसेच स्वभाव आणि स्वभाव वैशिष्ट्ये यावर तुमचे आजार ठरलेले असतात. तर होमिओपॅथी ही मुळावर काम करणारं औषध विज्ञान आहे आणि ते त्या प्रकारे काम करतं. मुळावर काम केल्यामुळे साखर नियंत्रणात येते आणि ती पूर्णपणे नॉर्मल राहू शकते. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एखाद्याला वाटतं आहे की मी होमिओपॅथी औषध घ्यायला हवं आणि त्याचं आधीच काहीतरी गोळ्या औषधं सुरू आहेत, तर त्यांनी त्याची सांगड कशी घालायची? हा बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो. कारण होमिओपॅथीकडे येणारे बरेचशा रुग्णांचा औषध चालू असतं आणि लवकर आराम पडला पाहिजे म्हणून ते औषध पटकन चालू केलेलं असतं. तर अशा केसेसमध्ये जेव्हा होमिओपॅथी उपचार चालू होतात तर तेव्हा त्या रुग्णाच्या मन आणि शरीराच्या पद्धतीप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट सुरू केल्या जाते. त्यावेळेस त्याची जी काही सुरू असलेली ट्रीटमेंट आहे, आयुर्वेदिक असो किंवा ॲलोपॅथीची ट्रीटमेंट असो, ती तशीच चालू राहते काही काळाकरिता. आणि औषधाचा जेव्हा होमिओपॅथी औषधाची आपण ज्या डॉक्टरांकडे घेत असाल, फॉलोअपमध्ये 1 किंवा 2 महिन्यानंतर ते पाहतात की कितपत तुम्हाला त्यात लाभ होत आहे. जेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो तेव्हा आपोआपच तुमच्या रिपोर्टमध्ये, फॉलोअपमध्ये तुमची साखर कमी आलेली दिसेल. कमी आलेली दिसली तर तुमच्या ॲलोपॅथीच्या जे काही गोळ्या असतील त्यांचे डोस कमी होतील, त्यांची पॉवर कमी होईल. असं कमी करत करत ते काही दिवसानंतर बंद होऊ शकतात. तर हा मधुमेह किती जुना आहे आणि किती खोलवर तो रुजलेला आहे आणि तुमचं शरीर त्याला किती लवकर दूर करण्यास मदत करू शकते, किती फास्ट रिस्पॉन्स करू शकते यावर अवलंबून असतं. तर जर ॲलोपॅथी औषध चालू असेल तर होमिओपॅथी औषध चालत नाही असं नाही आहे. दोन्ही औषधे सोबत चालू शकतात आणि दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. ॲलोपॅथीचं औषध तात्काळ साखर कमी करण्यास मदत करते, पण होमिओपॅथी तुमचा सगळा अभ्यास करून त्या मुळावर काम करतं आणि शुगर का वाढली त्याचं कारण दुरुस्त करण्यात काम करतं. सर, आपण सांगितलं की जीवनशैली बदललेली आहे, आपला आहार आपण चुकीच्या पद्धतीने घेतो आहोत आणि त्यामुळे पण हे बरेचसे आजार होत आहेत. तर अशा वेळेला क्लिनिकल न्यूट्रिशन जे आहे ते कशी मदत करतं? क्लिनिकल न्यूट्रिशन म्हणजे आपण काय ते पण आपल्या श्रोत्यांना सांगूया. क्लिनिकल न्यूट्रिशन ही आता उदयाला आलेलं एक नवीन विज्ञान आहे. ॲलोपॅथीचे जनक जे आहेत हिप्पोक्रेट्स, त्यांनी पण म्हणून ठेवलं आहे की लेट फूड थाय मेडिसिन. तुमच्या आहारालाच तुमचं औषध बनवा, जेणेकरून तुम्हाला औषधाची गरज कमीत कमी पडेल. तर आपण जे काही खातो ते शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आणि आजार न होण्यासाठी आपल्याला मदतच करणारं असतं. आधीच्या काळात शारीरिक श्रम जास्त होते. आपल्या आजोबाच्या काळात किंवा वडिलांच्या काळापर्यंत त्यांचे शारीरिक कष्ट खूप जास्त होते, त्यामुळे त्यांचा आहारही तसा होता. आज विरुद्ध काम हे झालेलं आहे. आज आपलं शारीरिक कष्ट कमी आहेत आणि आहार तेवढाच आहे आणि त्यामुळे आणि त्या आहारातही खूप बदल येत्या 10 वर्षात झालेले आहे आणि त्यामुळे तो आहार आपल्या शरीरात काय करत आहे, आपल्याला असलेल्या आजारावर त्याचा काय परिणाम होत आहे, त्या आजाराला तो वाढवत आहे की कमी करत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रत्येक आजारानुसार आहार याचा वैज्ञानिक सांगड घातलेली असते
आणि त्यानुसार आहार सूचित केलेला असतो. याचं एक सोपं उदाहरण आहे की बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशन का होतं? आपण कॉन्स्टिपेशनसाठी औषधाचा वापर करतो आणि काही चूर्ण किंवा हे घेऊन पोट साफ होईल असं. परंतु कॉन्स्टिपेशन हे का होतं? तर तुमचा आहार एकतर रुक्ष किंवा कोरडा आहे, आहारात पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर नुसतं तुम्ही 3 ते 5 लिटर पाणी जरी पिलं आणि पातळ आहार घेतला तर कॉन्स्टिपेशन दूर होऊ शकतं. यासोबत थोडीशी शारीरिक हालचाल याचा जोड दिला तर तुम्हाला बद्धकोष्ठता दूर होऊन औषधाची गरज पडणार नाही. तर हा क्लिनिकल न्यूट्रिशनचाच पार्ट झाला. मग असंच प्रत्येक आजाराच्या बाबतीत आहे की जर तुम्हाला मधुमेह आहे तर मधुमेहात तुम्ही काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. मी सुरुवातीलाच सांगितलं की नुसतं साखर, गूळ किंवा गोड पदार्थ म्हणजे शुगर नाही आहे. तर पोळी भाजी यातून पण आपल्याला शुगर मिळते. तर मधुमेहावर नियंत्रण आणायचं असेल तर त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट्स किंवा कार्ब्स. भारतीय मुख्य करून महाराष्ट्रीयन जेवण हे कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोड्रेन्स आहे. त्यामध्ये पोळी किंवा भाकरी आणि भात याचं प्रमाण खूप जास्त असते. कार्बोहायड्रेट हे फास्ट शुगर रिलीज करतात, म्हणजे जेवल्यानंतर लगेच तुमची शुगर वाढते, त्याला स्पाईक म्हणतात. आणि मग 2 तासांनी लगेच ती लो होते. परत तुम्ही जेव्हा संध्याकाळी खाता तेव्हा परत वाढते, परत कमी होते. हे स्पाईक तुमच्या वेगवेगळ्या अवयवांना डॅमेज करतात. तर आपल्याला असा आहार मधुमेहामध्ये पाहिजे असतो की जो स्टेबल आणि हळूहळू साखर रक्तात सोडेल. म्हणजे आपल्या खाण्यामध्ये मिलेट्स, मागचं वर्ष इंटरनॅशनल मिलेट इयर्स त्यासाठीच होतं की मिलेट्स म्हणजे भादली, बाजरी आणि तत्सम बारीक तृणधान्य. तर हे काय करतात, हे वैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की हे तृणधान्य जे आहे ते हळूहळू शुगर रिलीज करतात. त्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं आणि रक्तातली साखर वाढत नाही, ती दिवसभर कॉन्स्टंट असते. तर मधुमेह नियंत्रणात त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट की शरीरात आहारातलं प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करून प्रोटीनचं जर प्रमाण वाढलं, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट या दोघांचं कॉम्बिनेशन आहारात वापरलं तर डायबिटीज लवकर नियंत्रणात येतो. उदाहरणार्थ वरण भात. भात हा कार्बोहायड्रेट आहे, परंतु वरण किंवा तूर डाळ, मूग डाळ ही त्यामध्ये प्रोटीन आहे. तर या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर तुम्ही भात खाल्ला तरी त्यांनी शुगर हळूहळू रिलीज होईल. परंतु तोच तुम्ही नुसता पांढरा भात खाल्ला तर शुगर फास्ट रिलीज होईल. तर अशा काही गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येकाच्या आजारानुसार, वजनानुसार आणि शारीरिक मधुमेह आणि त्याच्या शुगर लेवल आणि त्यानंतर गुंतागुंती यानुसार तुमचं ते आहार क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डिझाईन करून देतात आणि त्याचे परिणाम तुम्हाला 30 दिवसांनी, 60 दिवसांनी, 90 दिवसांनी खूप सुरेख दिसतात आणि तुमचे ब्लड रिपोर्ट पण नॉर्मल येतात आणि गोळ्या पण कमी होतात आणि पूर्णपणे मधुमेह नियंत्रणात क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर, आजकाल डायबिटीस रिव्हर्सल, ॲक्च्युअली रिव्हर्सल नाही म्हणू आपण, पण हा मधुमेह जो आहे हा पूर्णपणे तुम्हाला नियंत्रणात आणता येतो का या सगळ्या नियोजनानुसार? हो, बऱ्याच लोक साशंक असतात या बाबतीत की मला मधुमेह आहे आणि डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की ह्या गोळ्या किंवा हे इन्शुलिन मला आता आयुष्यभर घ्यावं लागणार आहे. तर ते त्यांच्या डोक्यात त्या गोष्टीचा पगडा असतो, ते पक्क बसलेलं असतं. तर त्या मानसिकतेतून ते बाहेर पडायला तयार नसतात, कारण ती आपली म्हणजे मानसिकता होऊन बसलेली असते. परंतु जर आपण आपली स्वतःची जबाबदारी घ्यायचं ठरवलं आणि आहार नियोजन आणि जीवनशैलीतील बदल याचा जोड दिला तर डायबिटीजच काय, सगळ्याच प्रकारचे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य आजार, हृदयरोग, ब्लॉकेजेस, हायपर कोलेस्ट्रॉल, थायरॉईड आणि PCOD, इन्फर्टिलिटी या आजारावर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. तर डायबिटीज रिव्हर्सल किंवा डायबिटीज सपोर्ट प्रोग्राम म्हणजे काय असतात, तर हे प्रोग्राम सहसा 1 वर्षाचे असतात. परंतु यामध्ये तुम्हाला जो 5 किंवा 10 वर्षापासून डायबिटीज असेल, औषध चालू असेल, औषधांनी साखर नियंत्रणात असेल किंवा नसेल, गुंतागुंती म्हणजे कॉम्प्लिकेशन झालेले असतील किंवा नसतील, तर ह्या सगळ्या स्टेजचे
आजार यामध्ये आपण कव्हर करतो आणि त्या पद्धतीने त्या व्यक्तीनुसार त्याचे आहार नियोजन आणि जीवनशैलीमध्ये त्याच्या काय छोट्या मोठ्या चुका होत आहेत आणि त्या आपल्याला कशा दुरुस्त करायच्या आहे, ह्या गोष्टी करून डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम हे तुम्हाला मदत करू शकतात. तुमची कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असेल तरी तिची अडचण या प्रोग्राममध्ये येत नाही. त्या ट्रीटमेंटमध्ये हळूहळू तुम्हाला फायदा होऊन तुमच्या गोळ्या कमी होतात, कॉम्प्लिकेशन्स टळतात आणि तुम्हाला आरोग्यामध्ये खूप चांगला पुढचं जीवन खूप सुखकर आणि सामान्य पद्धतीने इतर लोकांप्रमाणे तुम्ही जगू शकता. नक्कीच सर, आज आपण जी योग्य अशी माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि त्यांना डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याकरता आहार किंवा त्यांची जीवनशैली बदलल्याने काय फायदा होणार आहे हे खूप छान भाषेत आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.